नमस्कार मित्रांनो, जयवंत आवटे विचार तरंग या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. मागील अनेक कथांना तुम्ही भरभरून दाद दिलीत आणि महाराष्ट्रातून असंख्य ठिकाणाहून फोन आले की कथा खूप छान असतात म्हणून. आपल्याला अशाच पद्धतीच्या कथा ऐकायच्या असतील तर जयवंत आवटे विचार तरंग या युट्यूब चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे अशा कथा तुम्हाला वारंवार ऐकता येतील. आता आपल्याच 12 गावचं संचित या कथासंग्रहातील तरुणाई ही कथा तुमच्या समोर सादर करतोय. मी जयवंत आवटे. कथेचं नाव आहे तरुणाई. 12वी केंद्रात पहिला आलेल्या महेशचं कौतुक गावभर झालं. पुढच्या शिक्षणासाठी तो शहरात गेला. गावातील संजय त्याचा जीवाभावाचा मित्र होता. नोकरीच्या निमित्तानं तो शहरात भाड्याची खोली घेऊन राहायचा. त्याच्याच खोलीवर महेशची राहायची सोय झाली. महेश शनिवारी कॉलेजला दांडी मारून गावाकडे आला म्हणजे उद्या जातो परवा जातो म्हणत गावातच गुटमळायचा. जुन्या सवंगड्यासोबत लहानपणीच्या आठवणी काढून भूतकाळात रमायचा. आई मात्र लेकरू शहरात शिकतय म्हणून त्याची कपडे नदीवर नेऊन घासून बडवून धुवायची. बाजरीची भाकरी बनवून गोटोळ्यात बांधायची. महेश मात्र आईला चकवा देऊन कॉलेजला जायचं टाळायचा. अशी कितीतरी भाकरी आईने शेळ्या मेंढ्यांना घातली होती. संजय मात्र गावाकडे आला म्हणजे सर्वांना भेटायचा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचा आणि लहानांना पाठबळ द्यायचा आणि सोमवारी पहाटे शहराकडे जायचा. महेशची आई संजयला पोटच्या पोराप्रमाणे प्रेम द्यायची. महेशला भावासारखं सांभाळ असं आपुलकीने सांगायची. अलीकडे मात्र महेश गावाकडे यायचा टाळायला लागला होता. संजय महेशला गावाकडे चल म्हणला तर ज्यादा तासाचं कारण सांगून तो तिथंच थांबायचा. आज मात्र आईची तब्येत ठीक नाही हा निरोप आला म्हणून महेश गावाकडे आला. पण ती ठणठणीत आहे समजल्यावर तो घरच्या लोकांच्यावर रागवला. फटाक्याची माळ लावल्यागत तडातडा बोलला आणि आल्या पावली मागे फिरू लागल्यावर आई काकुळतीला येऊन म्हणाली, पोरा, तू गावाकडे यायचं टाळायला लागलास म्हणून खोटाच निरोप संजय जवळ दिला. तुला बघावं वाटलं होतं रे लेकरा. मग बघितलंस ना, जातो मी. अगं परीक्षा जवळ आल्या, अगोदर कॉलेजला जात नाही म्हणून चिडवायचीस आणि आता येत नाही म्हणून काहीतरी कारण काढून बोलावतेस. तसं नाही पोरा, एखादा दिवस राहा, पोटाला खा आणि जा. दुसरं काही आमचं म्हणणं नाही बघ. मग आलोय, जेवलोय, तुला डोळे भरून बघितलंय, आता मला जाऊ दे. असं उभ्या उभ्या? मग राहिलो तर तू संजय जवळ तक्रार कराय मोकळी. आईचा नाईलाज झाला. महेश आल्या पावली निघून गेला. दरवाजात महेशला पाहता संजय म्हणाला, अरे महेश, लगेच आलास? आईची तब्येत काय म्हणते? आहे अगदी व्यवस्थित. मी येत नाही म्हणून तिनं खोटाच निरोप दिला होता. बघ, असं असतं घरच्यांचं प्रेम. पण माझं इथं कॉलेज बुडतंय त्याचं काय? असं जणू अभ्यासू किडाच आहेस. कळतात हा टोमणे. तुला अभ्यासाची ओढ आहे की आणखी कशाची ओढ आहे हे मला माहित आहे महेश. लेका, त्या मुलीच्या ओढीनं तू आमच्या घरीही गेला नाहीस. आईनं आठवड्याभराचं खायला बांधून ठेवलं होतं, तेवढं तरी आणायचं होतंस. माफ कर, लक्षात राहिलं नाही. कसं राहणार भावा, तू वेगळ्या जगात आता वावरतोस. हातपाय धुवून झोप आता, उद्या कॉलेजला जायचं आहे. रात्रभर महेश झोपलाच नाही. झोपेचं सोंग घेऊन तो फक्त सुलभाचा विचार करत होता. ओलं डोकं टॉवेलनं पुसत संजय महेश जवळ आला आणि त्याच्या तोंडावरील पांघरून बाजूला करीत म्हणाला, महेश, आज काय कॉलेजला दांडे काय रे? संक्रांत आहे, माहित आहे का? जय महाराष्ट्र म्हणून आपण व्हॅलेंटाईन डेला विरोध करतो आणि गुलाबी थंडीत येणाऱ्या संक्रांतीचं असं लोळत पडून स्वागत करतो. महेश उठला. विस्कटलेल्या केसावरून हलकेच हात फिरवून म्हणाला, आज कॉलेजला लवकर जायचं होतं, पण तू 2 तास बाथरूम सोडत नाहीस. इतक्या वेळात माहूत सुद्धा हत्तीला आंघोळ घालेल. संजय, रोज तू माझ्या अगोदर उठून ऑफिसला जातोस. एक दिवस उशीर गेलास तर बॉस काही रुसणार नाही तुझ्यावर. डोक्याला तेल लावीत संजय म्हणाला,
महेश बॉस रुसत नसतात, रागावतात. म्हणून आम्हाला प्रेमानं नसलं तरी भीतीने वेळेवर जावं लागतं. संजयकडे पाहत महेश म्हणाला, तुला कुणी सांगितलं होतं लगेच नोकरी धरायला? थोडी मजा केली असतीस तर. नाही म्हटलं, पाहतोच आहे की तू किती मजा करतोयस ती. आई वडील आणि गावाकडच्या लोकांना विसरलास. अरे ती पोरींची मजा गेली आणि म्हटलं पोटा पाण्याचं बघावं. पण महेश, तू त्या सुलभाविषयी सारखा बोलत असतोस. तिच्याशीच तू मैत्री कर. उगाच इतर मुलींच्या मागं लागून माझे महागडे झिजवू नकोस बूट. म्हणजे असं तर तुला तुझ्या बुटाची पडली आहे. अरे तू कमावता, गावाकडच्या मित्रासाठी एवढं करणार नाहीस. तसं नाही रे, तुला राग आला, माफ कर मला. म्हणूनच ती सुलभा मला खूप चांगली मुलगी वाटते. अशा मुली शहरात मिळणं कठीण. शहरातले विचार, राहणीमान त्यांच्यासाठी योग्य असतात. सुलभाविषयी सांगतोस तेव्हा वाटते आपल्या गावाकडची तुळस असते की नाही, अगदी तशी असावी ती. महेश उठला, खिडकीजवळ गेला. बाहेर धुकं दाटलं होतं. त्याला बाहेर 2 पक्षी दिसले. त्यातील एक त्याला सुलभासारखा वाटला आणि दुसरा, तो गालात हसला आणि म्हणाला, आहेच तशी, लाखात एक. कॉलेजला येते पण देवळात आल्यासारखी. सर्वांशी बोलते नम्रपणे पण अगदी आत्मविश्वासानं. कथा कादंबरीवर बोलायला लागली म्हणजे फक्त ऐकत राहावं वाटतं. त्याच्या मनाच्या पाखरानं भूतकाळात झेप घेतली. त्याला कॉलेजचा पहिला दिवस आठवला आणि महेश जुन्या आठवणीत रमू लागला. खरं म्हणजे महेशला शहरात कॉलेजला यायचंच नव्हतं, पण केंद्रात पहिला आला आणि गावरान जगणं सोडून शहरात यावं लागलं. गावाकडचा त्याचा मित्र संजय अगोदरच इथं असल्यानं त्यानंच आपुलकीनं महेशला खोलीत राहायला बोलावलं. संजय कमावत असल्याने खोलीत सर्व सुविधा युक्त होती. कॉलेजच्या पहिल्या दिवशी संजय महेशला म्हणाला, महेश, आज कॉलेजचा पहिला दिवस. अभ्यास व्यवस्थित कर. मागील हुशारीवर जाऊ नको. कॉलेजमध्ये हिरो म्हणून फिरणारे पुढे आयुष्यभर कुली म्हणून जगतात. वाचनाची आवड जोपास. ग्रंथालयात वेळ घालव. कथा कादंबऱ्या कविता वाच. संघर्षात जगलेल्यांचे आत्मचरित्र वाच. आपला मित्र असा निवड ज्यानं तुझं जीवन बदलून जाईल आणि आयुष्याला अर्थ प्राप्त होईल. महेशनं संजयचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि कॉलेजला जाण्यासाठी खोली बाहेर पडला. कॉलेजमध्ये आल्यावर त्याला प्रथम काय करावं हे कळेना. त्याला कोणी मित्र होता ना मैत्रीण, ना कोणी ओळखीचे प्राध्यापक. त्याच्याजवळ काही नसते, त्याच्याजवळ पर्याय असतो असं म्हणतात. त्याप्रमाणे महेशला योग्य मित्र बनवण्याची संधी होती. आज होणारे मित्र पुढे आयुष्यभर राहणार होते. तो प्रथम काच फलकाकडे गेला. तिथं गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो लावले होते. महेशला वाटले आपणही ह्या वर्षी अहवालात कविता द्यायची. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, साला हा फलक म्हणजे ग्रीनिज बुक आहे का, जो तो त्यामध्ये नाव येण्यासाठी मरतो. या आवाजानं महेशनं मागं वळून पाहिलं. हाय, मी विकास. नमस्कार, मी महेश, प्रथम वर्ष. अच्छा, म्हणजे कॉलेज हा तुझा पहिला दिवस. हे कॉलेज तुझं रीतसर स्वागत करीलच. बाकी त्यांना दुसरं काय काम आहे. चल माझ्याकडून चहा घे, माझ्या मित्रांशी भेट. अरे असं एकटा फिरायला काही संन्यासी व्हायला गुरुकुलमध्ये आला नाहीस. इतक्यात राज ही तिथं आला. अरे राज, हा महेश कॉलेजमध्ये नवीन आला आहे, आपण ह्याला सोबत घेऊ. राजने महेशकडे एकटक पाहिलं आणि बोलला, म्हणजे तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे तर? हो. तुम्ही दुसऱ्या वर्षीचे विद्यार्थी का? विकास म्हणाला, नाही, आम्ही ही पहिल्याच वर्षीचे. मग कॉलेजचा तर तुमचाही पहिलाच दिवसच की. राज हसून म्हणाला, हीच तर आमची स्टाईल आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कॉलेज आमच्या वडिलांचे असल्यासारखे वागतो. ते थर्ड इयरचे कुठे लपले आहेत कुणास ठाऊक. आपण त्यांचीच रॅगिंग घेऊ, मग बघा कशी धमाल येईल. महेश पुटपुटला, नको, मला ह्यापेक्षा जादा वेळ दुसरीकडे घालवायचा नाही. शेवटी आपण शिकायला येतो. विकास म्हणाला, हो का? आम्हाला वाटलं मुलींचं स्वयंवर असतं तिथं.
मोठ्यानं हसत राजही उद्गारला. चला रे, शेवटी तासाला बसल्यावरच समजणार आपल्या वर्गात कोण कोण मुली आहेत. पहिल्या तासाला सर आले. ओळखी करून घेतल्या, हजेरी घेतली. पहिला दिवस असूनही एकच मुलगी गैरहजर होती. विषयाची माहिती देऊन सर निघून गेले. पुढील 2 तास तसेच. कॅन्टीन मध्ये चहा घेत राज म्हणाला, आपला तर साला मूडच गेला. काय ते एक एक मुलगी, मुलांचं तर काय विचारूच नका. असल्या तासाला बसणं मला जमणार नाही. विकास, तुला काय वाटतं? अगदी खरं आहे. ती सुलभा का कोण आज आली नाही. निदान ती तर कशी आहे पाहू, नाहीतर हे कॉलेजच सोडू. अचंबित होऊन महेश पाहतच राहिला. त्याच्याकडे पाहत राज म्हणाला, अरे पाहतोस काय, आम्ही कॉलेज सोडूया म्हणलं, तोडूया नाही. निराश होऊन महेश म्हणाला, अरे कुणी कसं आहे म्हणून आपण कॉलेज सोडू शकतो? शेवटी शिक्षण महत्वाचं, मुली नाही. हात जोडत राज म्हणाला, वाह विकास, काय मित्र निवडलास. म्हणजे ह्याची समजूत काढण्यात, समजावण्यातच आपला वेळ जाणार बहुतेक. नाही रे, नवीन आहे शहरात, शिकेल हळूहळू. महेश खोलीवर आल्यावर दप्तर टाकून निवांत पडला. कामावरून आल्यावर संजयने हाक मारली, महेश कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस? महेश संजयकडे पाहत बोलला, कसा जाणार बाबा, आयुष्य खेड्यात गेलं. इथं कोणी ओळखीचं नाही. 2 मुलं भेटली पण त्यांचं काही खरं नाही. हळूहळू महेश कॉलेजला दांडी मारू लागला. गावाकडे गेला तर काहीतरी कारण काढून तिथंच थांबू लागला. त्याचं हे वागणं पाहून घरचे काळजीत पडले. त्यांनी संजयच्या कानावर महेशचं हे असलं वागणं घातलं. संजय तर हे रोज पाहत होताच. एक दिवस संजय महेशला म्हणाला, महेश तुला काय झाले आहे, मला सविस्तर सांग. तू कॉलेज का बुडवतोस? गावाकडे गेल्यावर परत काय येत नाहीस? हताश होऊन महेश म्हणाला, संजय खरं आहे तुझं, माझं कॉलेजमध्ये लक्ष लागत नाही. भावा लहानपण सगळ्या खेड्यात गेलं. तिथली मोकळी ढाकळी जगण्याची पद्धत, दुधातुपातलं खाणं, इथं शहरात कॉलेजमध्ये मन रमत नाही बाळा. संजय म्हणाला, महेश खरं आहे तुझं, मलाही गमत नाही. पण आयुष्यात काहीतरी तडजोड कराव्या लागतात. शिक्षण घ्यायचं, स्वतःला सिद्ध करायचं म्हटल्यावर थोडं सोसलंच पाहिजे. मित्र नवीन आहेत, पहिले धागे रेशमाहूनही नाजूक असतात. ते तुटण्याचा संभव जास्त असला तरी सातत्याच्या परिचयाने ते अधिक घट्ट होतात, पक्के होतात. तो ग्रंथालयात वेळ घालवत जा, तिथं तुला तुझ्या विचाराचे मित्र मिळतील. महेशने संमतीदर्शक मान हलवली. सकाळी कॉलेजला गेल्यावर विकासाने राज बाहेर आले. महेश म्हणून त्यांनी हाक मारली. महेश वर्गात चला म्हणून हातानच खुणावलं. मोठ्यानं हसत राज म्हणाला, अरे थांब, तुला कसली घाई आहे? गावाकडे गेलास म्हणजे आठवडाभर येत नाहीस, आणि हे काय अभ्यासाचं नाटक? विकास उत्तरला, तो सुलभा आली आहे का हे पाहायला निघाला असेल. महेश तसाच पुढे जातोय लक्षात आल्यावर दोघंही वर्गात गेले. सर आले. मुलांची हजेरी घेत असताना सुलभा म्हटल्यावर येस सर म्हणून आवाज आला आणि तिघांनी तिच्याकडे पाहिलं. विकासाने राजनं डोक्याला हात लावला. राज हळूच म्हणाला, कुणी मॉडर्न गर्ल असेल असं वाटलं होतं, पण भ्रमाचा भोपळा फुटला की निराशेच्या घाऱ्या खाव्या लागतात असं म्हणतात, ते असं. विकास उत्करला, पिझ्झा असेल असं वाटत होतं, ही तर पुरणपोळी निघाली. मधल्या सुट्टीत महेश म्हणाला, मी जातो ग्रंथालयात, मला पुस्तकं घ्यायची आहेत. राज बोलला, आम्ही थांबतो बाहेरच, तू जा एकटा. महेश आत गेला. आयडेंटिटी दाखवून म्हणाला, खांडेकरांची अमृतवेल पाहिजे. ग्रंथपाल म्हणाला, आत्ताच एका मुलीला दिली, ती बघ तिच्या हातात आहे. महेशनं मागं वळून पाहिलं. सुलभा पुस्तक वाचत चालत होती. तिला हे संभाषण ऐकू गेले. ती म्हणाली, माझं पुस्तक वाचून लवकर होईल, देईन मी परत. ग्रंथपाल म्हणाला, तुझे वाचून झाल्यावर याला दे, म्हणजे सोयीचे होईल. तोपर्यंत तुला दुसरे कोणते देऊ? द्या कोणता तरी कविता संग्रह. पुस्तक हातात घेऊन महेश सुलभाला म्हणाला, माझ्या मित्रानं सांगितलं अमृतवेल वाच, तुझं झाल्यावर मला सांग. खाली पाहत सुलभा म्हणाली, तुझाही हा कविता संग्रह वाचून झाला की मला सांग, म्हणजे आपण परस्पर बदलून घेऊ. महेशनं पुस्तक चाळत सुलभाला विचारलं, तुम्हाला कुणी सांगितलं ही कादंबरी वाचायला? कुणीच नाही. मला खांडेकरांचं साहित्य आवडतं. त्यांची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. उल्का, क्रौंचवध आणि
आणि कोणतं बोला ना. आणि पहिलं प्रेम. ठीक आहे, पुढच्या वेळेस तेही वाचेन. महेश पुस्तक घेऊन बाहेर आला. विकास आणि राज त्यांची वाट पाहत होता. राज म्हणाला, अरे महेश, किती वेळ? आणि हे काय, कविता संग्रह? म्हणजे तू कवी तर आहे, कवीही आहेस तर? नाही, आत्ताच वाचायला घेतला आहे. नाही म्हटलं तर थोड्याफार केल्या होत्या, पण अगदीच सोसो. सुलभा तिघाजवळून गेले, पण काहीच बोलली नाही. महेशने कविता संग्रह वाचला. संजयला आवडलेल्या कविता वाचून दाखविल्या. एक दिवस तो वर्गाबाहेर थांबला होता. विकास आणि राज यायचे होते. थोड्या वेळानं सुलभा आली. तिने महेशकडे पाहिलं. सुलभा म्हणाली, महेश, ही कादंबरी धर, अगदी उत्तम आहे. आणि तुझा कविता संग्रह? कविता संग्रह खूप छान आहे. कोणती कविता आवडली तुला? सगळ्याच आवडल्या. खरं सांगायच तर प्रेम आणि मरण, अल्लड, प्रेमास, गुलाबी, कोडे असे म्हणत नकळतपणे महेशने खाली पाहिलं. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. विषय बदलावा म्हणून महेश म्हणाला, तुझ्या कादंबरीत? सुलभा म्हणाले, खांडेकरांच्या कादंबरीतील पात्रे ध्येयासाठी झुंजणारे असतात, तत्वासाठी लढणारे असतात, आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारे असतात. महेशने कादंबरी झपाटल्यासारखी वाचून काढली. ती नंदा, तो देवदत्त, तो वसू, ती चंचल. त्याला नव्या आयुष्याचा अर्थ प्राप्त झाल्यासारखा वाटला. त्याग आणि मोह यामध्ये त्यागाचं पारड जड आहे अशी त्याला खात्री पटली. आपण कविता संग्रहातील नेमक्या प्रेम कविताच सुलभाला सांगायला नको होते असं त्याला वाटू लागलं. 2 दिवसानंतर सुलभा त्याला कॅन्टीन मध्ये दिसली. राज आणि विकासला चुकवून तो तिच्याजवळ गेला. सुलभा, चहा घेऊया. नको, महेश म्हणाला. कविता संग्रह कसा वाटला? अगदीच छान. त्यातील काही कविता वाचत असताना रात्रभर रडले. आई आणि मुलाचं नातं बघून गलबलून आलं. खरं म्हणजे जगणं कसं आहे हे आपल्याला साहित्य दाखवतं, पण अशा कविता जगावं कसं हे शिकवतात. मायेचा ओलावा आपल्या मनात निर्माण करतात. महेश म्हणाला, छान. तू कॉलेज सुरू झाल्या झाल्या का आली नाहीस? मी आजोबांच्याकडे गावी गेले होते. तिथं आमची शेती आहे, जनावर आहेत. मला खूप आवडतं खेड्यात राहायला. शेळ्यांची पिल्ले तर माझा जीव की प्राण. मग कधीतरी आमच्या गावाकडे येशील? हो, येईन की. सरांना तुझ्या गावी ट्रिप काढायला सांगू. आणि मी धार सुद्धा काढायला शिकले बरं का. त्या दोघांच्या गप्पा सुरू असताना विकास आणि राज तिथं आले. काय रे महेश, आपण कॉलेजमध्ये शिकायला येतो असं तूच म्हणालास? महेश गडबडला. नाही, तसं नाही, कादंबरी द्यायची होती. महेशनं दोघांची सुलभाशी ओळख करून दिली. सुलभा जाते म्हणून निघून गेली. राज पोटमोऱ्या सुलभाकडे पाहत म्हणाला, महेश, आम्हाला विवेकानंदांचं तत्वज्ञान सांगत होतास म्हणे कॉलेजमध्ये आपण शिकायला येतो. दुसऱ्या संगे ब्रह्मज्ञान आणि आपण विसरतो स्वतःचे भान. महेश म्हणाला, तसं काही नाही रे, ती तसली मुलगी नाही. विकास म्हणाला, तशी म्हणजे कशी रे? कॉलेज सुरू होतंय काय? तू दांड्या मारून गावाकडे जातोस काय? दोघांची ओळख होते काय? दोघे मिळून भेटताय काय? आणि म्हणे ती मुलगी तशी नाही. तुझं प्रेम बिम जडलं नाही ना तिच्यावर? नाही यार, काहीतरी तुझं अर्थ लावता. भेट तर आत्ताच झाली. राज म्हणाला, असो, चला गेट समोर जाऊ, जरा मुलींची गंमत करता येईल. महेश म्हणाला, नको, तसं वागणं बरं दिसणार नाही. राज उतरला. वा रे वा, मारो का चप्पल गालावर? तू तुझी मैत्रिणी वाढणार आणि आम्ही केलेलं बरं दिसणार नाही. सगळेजण हसतच गेटवर गेले. महेश खोलीवर आला. त्याचा उत्साही चेहरा पाहून संजय म्हणाला, महेश, तू कॉलेजमध्ये रोळास तर, आणि या कादंबऱ्या कोण सुचवत रे तुला? अगदी वेचक वाचन आहे तुझं. महेश म्हणाला, आहे एक. वचनाची आवड, वागण्यात नम्रता व विचारात प्रगल्भता असणार. नाव काय रे तिचं? सुलभा. तुझ्याच वर्गात आहे? होय, विषय हे एकच आहेत आणि आपल्यासारखीच खेड्यात रमणारे. वडील नोकरीच्या निमित्ताने शहरात आले, पण गावाकडची ओढ आहे तिला. तुला आश्चर्य वाटेल, पण आजोबांच्याकडे खेड्यात गेल्यावर जनावरांच्या धारा सुद्धा काढते. ओळख कुठे झाली? ग्रंथालयात. छान. वाचनासारखं सोबती नाही आणि वाचनाची आवड असलेला मित्र मिळणे इतकं भाग्य नाही. एका विचाराची 2 मन जवळ येतात तेव्हा आयुष्य सुंदर होतं. होय, खरं आहे. आणि एक दिवस ते आपल्या गावाला नदी आणि शेती बघायला येणार आहे. छान.
संजयनं आपल्याला समजावून घेतलं म्हणून महेशला बरं वाटलं. आता सुलभाची आणि त्याची वारंवार भेट होऊ लागली. कळत न कळतपणे महेश सुलभाच्या प्रेमात पडू लागला. विकास आणि राजकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. कॉलेजमध्ये तिघे एकत्र फिरत होते, पण महेश असून नसल्यासारखा. राज बोलला, आज रात्री सर्व मुलं मुली चित्रपट पाहायला जायचं ठरलं आहे. महेश, ती सुलभा येणार आहे का त्याची चौकशी कर. विकास ओरडलाच, अरे ती सुलभाने रात्री चित्रपट अशक्य. महेश बरोबर यायला तयार होईल. शेवटी प्रेम आंधळ असतं म्हणतात, त्याला अंधार काय आणि उजेड काय. महेश म्हणाला, प्रेम बिम काही नाही रे, उगीच काहीतरी गैरसमज पसरू नका. विकास म्हणाला, छोड यार, आम्ही आपली गंमत केली. ती मुलगी तुला पटणार नाही, प्रेमाभिमात पडणार नाही, ते आम्हालाही माहित आहे. बस आमचं आपलं टाइमपास, दुसरं काय. चला सगळे मिळून विचारू. राज म्हणाला. विकास म्हणाला, नको राज, आपण मुलींना विचारायला सांगू, आपली रिस्क कमी होईल. सर्वांना विचार पटला. त्यांनी कॅन्टीनमध्ये मुलींना सांगितलं. सगळ्या मुली एका सुरात म्हणाले, न यायला काय झालं, घरी सत्यनारायण आहे काय तिच्या. त्यांनी सुलभाला हाक मारली. सुलभा जवळ येताच मुली म्हणाल्या, आज फिल्म पाहायला जायचं आहे, आम्हाला कारण सांगायला नाही, सांगून ठेवतो. महेश एकाग्रतेने सर्व पाहत होता. सुलभा हसून म्हणाली, माफ करा, मी आज येऊ शकणार नाही. दंड म्हणून सर्वांना चहा देऊ शकते. राज म्हणाला, नको चहा बी काय, आम्ही सर्वजण जाणार आणि तू मात्र नाही. अशानं आपल्या ग्रुपचा एकोपा कसा समजणार. नाही तर काय. महेशच्या तोंडून हळूच नकळतपणे शब्द केला. सुलभा नम्रपणे सर्वांना सांगितलं, तिनं ब्रह्मकमळाचं झाड आपल्या अंगणात लावलं आहे. त्याचे फूल बऱ्याच दिवसातून येतं, तेही अगदी मध्यरात्री. पहाटे ते सुकूनही जातं. आज रात्री ते फूल येण्याची अवस्था आहे, त्यामुळे मी आज येऊ शकणार नाही. वाटल्यास तुम्ही सर्वजण या पाहायला. माझ्या भावाला पाठवते तुम्हाला घरी आणायला. राज म्हणाला, ते फूल बिल तूच बघ, आणि ते ब्रह्मकमळ बिमळ हिथं येत नाही बरं का, ते असतं हिमालयात. उगीच कुठलं तरी फुल ब्रह्मकमळ समजू नका. आमचं नियोजन फिक्स आहे. वाटल्यास त्याचा फोटो आम्हाला दाखव बघू. सर्वजण पुढे गेले. महेश पाठीमाग गुटमळला. त्यानं सुलभाला विचारलं, खरंच असं फुल असू शकतं, त्याचा फोटो दाखवशील. सुलभा म्हणाली, महेश, तू सर्वांपेक्षा वेगळा वाटतोस. साहित्याची आवड आहे, शब्दाची तुला जाण आहे. खरं आहे, हिमालयात ब्रह्मकमळ उमलतं, पण इथंही असलेलं फूल ब्रह्मकमळाच्याच तोडीच असतं. म्हणून तर आपण त्याला प्रतिब्रह्मकमळ म्हणतो. त्याचा फोटो आणून आपले रसिकता भंग कराय नको. मी त्याचं वर्णनच लिहून आणते, आवडेल तुला. चालेल. महेश म्हणाला, नक्की आणा. रात्री सर्व मुलं मुली चित्रपट पाहायला गेली. महेशला मात्र 3 तास फक्त सुलभाचा चेहरा दिसत होता. सकाळी नेहमीप्रमाणे सगळेजण कॉलेजवर आले. सुलभा हातात कादंबरी देत महेशला म्हणाली, महेश, रात्री ते फूल पाहायला सगळी यायला हवा होता, निदान तू तर. या शब्दाने महेशचे ठोके वाढले. ते फूल पाहिलं आणि झोपच उडाली. मला वाटतं होतं तुम्ही सर्वजण असता तर किती धमाल आली असती. असं त्या फुलाचं वर्णन लिहून कादंबरीत ठेवलं आहे, बघ आवडते का. सुलभा वर्गात गेली. त्याने कादंबरी उघडली. आज सुलभाच्या हस्तलिखितातला कागद होता. महेश वाचू लागला. ब्रह्मकमळ, सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं स्वर्गीय फूल, आळवावरील दवाप्रमाणे पानावर उमलणारं सतेज फूल, जावळ असलेल्या अजान बालकाप्रमाणे गोंडस. पांढरा रंग हा रंगाचा अभाव नसून सर्व रंगाचे मिलन आहे हे दर्शविणारा. नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या पाडीसारखा निष्कलंक पांढरा शुभ्र रंग. कस्तुरी मृगाला लाजवेल असा सुगंध. एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक त्याचं अस्तित्व मिटवू शकेल इतकं नाजूक. संध्या होताच उमलणार, पहाट होताच कोमजणार. जणू दिवसाशी कट्टी केल्याप्रमाणे वागणार हे फूल अगदी साहित्याप्रमाणेच नव्हे का. पाण्यासाठी आलेल्या मुलींना प्राजक्ताची फुलं वेचावीत, त्याप्रमाणे साहित्यातून ज्ञान वेचणाऱ्या रसिकतेच्या मनावर उमलणारे हे फूल स्वप्नांच्या चांदण्यात फुलतं. विचारांचा चंद्रप्रकाश त्याला आणखी शोभा आणतो. वास्तवतेचं प्रखर होऊन डावलून माणूस स्वप्नांची रात्र जागत नसता तर त्याची जीवनवेल कधीच सुकून गेली असती. ब्रह्मकमळासारखं असण्यात किती अर्थ येईल. स्पर्शाच्या मोहाने पाकळ्या गळून देता जगणं किती सार्थ होईल.
स्पर्शाच्या मोहाने पाकळ्या गळून देता जगणं किती सार्थ होईल. शेवटचं वाक्यानं त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्पर्शाच्या मोहाने पाकळ्या गळून देता जगणं किती सार्थ होईल. हे वाक्य तो पुन्हा पुन्हा वाचू लागला. राज आणि विकासला तो वाचा म्हणू लागला. ते म्हणाले, छोड यार, रात्रीच्या जागरणानं डोळे चुरचुरत आहेत आणि हे काय आणखी नवीन वाचू. संजयनं मात्र मनापासून वाचलं आणि महेशला म्हणाला, महेश, तू खूप नशिबान आहे. अशी मैत्रीण तुला लाभली. असं काही वर्तन करू नकोस की तुमच्या दोघात दुरावा येईल. आता कॉलेजवर दोघांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. आता महेशला आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या होत्या, आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं आणि राज आणि विकासला दाखवून द्यायचं होतं की प्रेम करण्यासाठी फक्त गेटवर उभे राहावे लागत नाही. त्यासाठी तो संधी शोधत होता. परंतु सुलभा क्लास, कादंबरी, कविता ह्या व्यतिरिक्त त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. तिच्या मनात महेशविषयी ओढ आहे असा कोणताही प्रसंग तिच्याकडून घडत नव्हता. राज आणि विकासला महेश म्हणाला, आज सुलभाला माझ्या मनातील प्रेमाबद्दल बोलणार. विकास म्हणाला, शाबास, आता निर्णय बदलू नको. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. शेवटी आमचीही काही कर्तव्य आहेत. ते तिघेही उभे राहिले असताना सुलभा तिकडून येताना दिसली. राज म्हणाला, गुड लक. धनेश म्हणाला, महेश म्हणाला, धन्यवाद. महेशनं हाक मारली, सुलभा. सुलभानं मागं पाहिलं. महेश तिच्या जवळ जाऊन म्हणाला, सुलभा, तू कुणावर प्रेम केलं आहेस का माझ्यासारखं? नाही, कधीच नाही. आणि हे काय वय आहे प्रेम करायला? आणि तू कुणावर केलंस तरी ते तर सांग. महेश म्हणाला, मी कुणावर केलं सांगू? तुझ्यावर. सुलभा चपापली आणि म्हणाली, काय काय बोलतोस तू? तुला काय समजतं का? महेशनं मागं पाहिलं. राज आणि विकास गायब झाले होते. सुलभा म्हणाली, अरे तू वाचक मित्र मिळाला, तुझ्यासारखा वाचक मित्र मिळाला म्हणून मी किती आनंदी झाले होते. तुझ्या मनात असले छे. महेश, इथून पुढे तू माझ्याशी बोलू सुद्धा नकोस यार. महेशला काय झाले हे कळायच्या आत सुलभा गेली सुद्धा. महेश हताश निराश होऊन मागे फिरला. राज आणि विकास गेटवर भेटली. त्यानं नजर खाली घातली. राज म्हणाला, छोड यार, ते आहेच तशी आकडू. काय समजते स्वतःला कोणास ठाऊक. तू निराश होऊ नकोस. एक दिवस ते तुझे पाय धरील आणि तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल. मुली सुरुवातीला अशाच भाव खातात. महेश पुरता खचला होता. आता सुलभा त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती. महेशने संजयला सांगितलं तेव्हा त्याला सुद्धा खूप दुःख झालं. संजय म्हणाला, महेश, खूप मोठी चूक केलीस. आता मात्र जपून वाग. तिला त्रास होईल असं वागू नकोस. तिनं तुला माफ केलं तर ठीक आहे, परंतु तिच्याविषयी आणखी तिरस्कार निर्माण होईल असे वर्तन करू नकोस. महेश रोज कॉलेजला जात होता, पण त्याचं लक्ष लागत नव्हतं. गावाकडेही जायचं टाळत होता. तो भूतकाळ आठवून महेशचे डोळे पाणावलं आणि तो आता जागा झाला. संजयनं महेशचे दोन्ही खांदे हलवले आणि म्हणाला, अरे महेश, कोणत्या विचारात आहेस? मी त्या सुलभाचा विषय तुला विचारतोय आणि तू त्या खिडकीतून बाहेर बघतोस. आलं लक्षात? तिच्याच विचारात गुंतलायस तर. चहा बनवत संजय म्हणाला, मी जुन्या भूतकाळात कधी गेलो? तू खूप जुन्या भूतकाळात कधी गेलास हे तुलाच कळालं नाही. आणि कितीतरी वेळ तो ती खिडकीत बघून भूतकाळ आठवत होतास. म्हणून म्हणतोय, संक्रांतीच्या निमित्ताने तिच्याशी मैत्रीची पुन्हा सुरुवात कर. गरज पडल्यास माफी माग. संजयनं महेशला चहा दिला आणि तो ऑफिसला निघाला. जाताना महेशकडे पाहत म्हणाला, जातो रे, जय महाराष्ट्र. आणि ते नवीन बूट तूच घाल. मला कुठं बॉसवर प्रभाव टाकायचा आहे. महेश गालात हसला. नवीन कपडे घातले. संजयचे सगळे सेंट अंगावर मारले. नवीन बूट घातले, तिळगुळ घेतले आणि खोली बाहेर पडला. धुकं अवतरलं होतं. चालत निघालेल्या महेशच्या मनात विचार आला, निसर्ग किती चमत्कारिक आहे. शहराचं क्षणात महाबळेश्वर करून टाकलं. हक्कीच्या अंतरावर तर आहे. अर्थातच नशीब चांगलं असेल तर सुलभाला घेऊन जाता येईल. या विचारात महेश कॉलेजमध्ये आला. वेळेवर येऊन सुद्धा महेशला खूप उशीर झाल्यासारखं वाटत होतं, कारण मुलं मुली रोजच्यापेक्षा कितीतरी अगोदर आली होती. रंगीबेरंगी कपड्यात मुलांची बाग फुलांची वाटत होती. तो कॉलेज आवारात पाहत असतानाच त्याला वाटू लागले, हा कॉलेज परिसर आणि त्यात हे धुकं, इतकं सौंदर्य जगात कुठं असेल का? अर्थात सुलभा सोडून. सुलभाचा विचार येताच तो सुलभा कुठे दिसते काही पाहू लागला. आज आपल्याला झाले काय हेच महेशला समजेना. इतक्यात खाली मान घालून सुलभा येताना त्याला दिसली.
महेशच्या काळजाची धडधड वाढली. डोकं बधीर झालं. घसा कोरडा पडला. तळहात घामानं भिजला. त्यानं मोठा श्वास घेतला. हिरवळीतून हिरण जावं तसे ती जिन्याकडे चालली. महेश भानावर आला. हातात तिळगुळ घेऊन तो रेच्या घोड्यासारखा जिन्याकडे धावला. सुलभाने महेश मधलं अंतर कमी झालं. सुलभा पाठमोरी होती. महेश थांबला. सुलभा जिन्याच्या पायऱ्या चढत होती. महेश सुलभाला हाक मारू पाहत होता, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. घसा कोरडा पडला. कणसले गरम झाले. ओठ सुकले. पायातली शक्ती नाहीशी झाली. छाती फुटते का काय असं त्याला वाटू लागलं. असा थरार तो पहिल्यांदा अनुभवत होता. त्यानं निश्चय केला. हाक मारली, सुलभा. सुलभानं मागं पाहिलं. महेश म्हणाला, तिळगुळ. सुलभा पायऱ्या उतरून खाली आली. तरतरणारा हात महेशनं पुढे केला. हातातल्या तिळगुळाचं घामानं पाणी झालं होतं. त्याने ते तिळगुळ बाजूला फेकले. हात पॅन्टीला पुसला. खिशातून दुसरे तिळगुळ काढून सुलभाच्या हातावर ठेवले. सुलभाने ते घेतले. आपल्या जवळचे दिले आणि वेलीवरचं नाजूक फुल खाली यावं तशी ती महेशच्या पाया पडली. काय होतं हे महेशला समजेना. काय बोलावं हे उमजेना. सुलभा केस व्यवस्थित करून मागे वळली. जिन्याच्या पायऱ्या चढत वरती जाताना महेश तिला डोळे पडून पाहत होता. जे झालं होतं त्याचा विश्वास बसत नव्हता. तो या जगात नव्हताच. हे झालं तरी कसं? ज्याला आपण भेटायला भीत होतो ते आपल्या भेटीचा स्वीकार करेल की नाही याचा विचार करीत होतो. तिने चक्क आपल्या पाया पडावं आणि आपल्या प्रेमाचा अशा पद्धतीने होकार द्यावा. आपण किती भोळ. आपल्याला वाटत होतं आपण तिच्यावर मरतो हे तिला मान्य नाही. पण हे पोरगी भारी चालाक निघाली. राज म्हणाला, हेच खरं. मुली सुरुवातीला भाव खातात. तो आनंदानं बेभान झाला. मागे फिरला. आता तो चालत नव्हताच. हवेत कोणी चालतो का? हे संजयचे बूट काही खास नव्हते, पण तो तरंगत होता हे नक्की. संजयला हे गोड बातमी द्यावी का काय करावे हे त्यालाच कळेना. त्याचा चेहरा आनंदाने खुलला होता. राज आणि विकासला आनंदाची बातमी सांगावी. बेट्यांचे चेहरे उतरतील. महेश इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात त्याला त्याचे मित्र दिसले. तो त्यांच्या जवळ गेला. त्यांना तिळगुळ देऊ लागला. विकास म्हणाला, छोड यार, ही कसली जुनी पद्धत. महेश, मुलींना आईस्क्रीम द्यायचं असतं, तिळगुळ नाही. असू दे विकास, पण आज काही गंमत झाली माहित आहे का? पाय घसरून पडला चिल, दुसरं काय? पाय घसरून नाही, प्रेमात पडलं. कोणाच्या? सुलभा. छोड यार, ती काय तुला घास घालणार? रोज रोज तेच तेच. तीच तर गंमत सांगतोय. सुलभा आज माझ्या पाया पडली. तुझ्या? हो, माझ्या. सगळे चकित झाले. विकास महेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, महेश तू मात्र छुपा रुस्तम निघालास. इतकी भारी पोर, तिच्याबद्दल आमच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाली होती. ते काही नाही, तुझ्याकडून पार्टी यार. पार्टी? हो, पार्टी. संध्याकाळी 6 वाजता. आणि हो, सुलभाच्या भावालाही घेऊया बरोबर. तेवढीच तुझ्या गुणाची तारीफ करील बहिणीसमोर. चला रे, 6ला आज भेटू. हे भलतच झालं. त्यांना सांगायला गेलो आणि त्यांनी घातली पार्टी गळ्यात. जाऊ दे, जे झालं ते कमी खुशीच नाही, पण सगळे टरकले होते. खास पार्टीसाठी पैशाचं काय करावं? संजय देईल तो असल्यावर पैशाची काळजी कसली? तो मनात एकटाच विचार करीत खोलीवर आला. बूट काढली. त्याच्या मनात विचार आला, ह्याच बुटांना सुलभानं हात लावला. ते जपून ठेवले पाहिजे. तिने दिलेल्या तिळगुळा इतकेच. पण इतके भारी बूट संजय आपल्याला देईल का? इतक्यात संजय आला. महेशने त्याला आलिंगन दिलं आणि झाला प्रसंग रंगवून सांगितला. संजयचं डोळं आनंदानं भरून आलं. तो म्हणाला, महेश, मला कॉलेजमध्ये अनेक मुली भेटल्या, पण सुलभासारखी नाही यार. त्यामुळे नोकरी लागली तरी मैत्रीण करावी नाही वाटली. तुला पार्टीसाठी पैसे पाहिजेत तर हवे तेवढे देतो, पण एक वचन दे, दारू आणि सिगारेट नाही. ठीक आहे. आणि हो, ते बूट तुलाच. आजच्या दिवसाची लाडक्या मित्राकडून गोड भेट. महेशचं डोळं पाणवलं. खऱ्या मित्राच्या सानिध्यात आपण असल्याचा आनंद त्याला झाला. तो कॉलनीत आला. सर्व मित्र जमा झाले होते. विकास म्हणाला, सुलभा येते का हे एकदा शेवटचं पाहू. सुलभाच्या बंगल्याजवळ आल्यावर महेश म्हणाला, तुम्ही आज जा, मला भीती वाटते. महेश, तू इतका भित्रा, ती पोरगी तुला कशी फसली रे? सर्वजण आत गेले. महेश बाहेर थांबला. थोड्या वेळाने सगळे बाहेर आले. सुलभा सोबत नव्हती. महेश म्हणाला, राज, सुलभा आली नाही. नाही, ती आज घरीच थांबणार आहे. सगळे खुशीत होते. सर्वजण महेशची खूप स्तुती करत होते. महेश, तू खूप लकी यार, ती तुझ्या पाया पडली.
कशी काय पडली हेच आम्हाला प्रश्न पडतोय. विकास म्हणाला, इतकी सुंदर सोज्वळ मुलगी तुझ्या पाया पडते. खरंच तू ग्रेट आहेस, महान आहेस. मुलं आता महेशची भरभरून स्तुती करत होते. महेशला हे खूप छान वाटत होतं. त्याला आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत याचा अंदाज येऊ लागला. त्याची चालण्याची ऐट बदलली. हॉटेलमध्ये सर्वांनी खूप खाल्लं. महेश थोडाच जेवला. त्याला भूक नव्हती. तो वेगळ्याच जगात वावरत होता. तिथं सारा स्वर्गलोक महेशचा हेवा करत होता. अंधार झाला. सगळे परत जाण्यासाठी चालू लागले. सर्वजण महेशची स्तुती करत होते. पुन्हा पुन्हा सुलभा पाया पडल्याचा उल्लेख करत होते. महेश आनंदाने बेभान झाला. चौकात आल्यावर सर्वांनी एकमेकांना निरोप घेतला. विकास आणि महेश दोघे जण चालत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. आता दोघे निर्मनुष्य रस्त्याने चालू लागले. आकाशात चांदणं शीतलता पसरत नव्हतं. रात्र बहराने दरवळत होती. महेशनं हात आकाशाकडे उंच केले आणि विकासला म्हणाला, विकास, आज मला जे लाभलं त्याला जगात तोड नाही. सगळी मुलं माझी टर उडवायची. म्हणायचे, महेश, भले तू हुशार असशील पण मुलींच्या बाबतीत झिरो. पण मी सुलभासारख्या शांत सुंदर सोज्वळ मुलीशी प्रेम केलं. तिनेही माझ्या पाया पडून होकार दिला. विकास मोठ्यानं हसू लागला आणि म्हणाला, महेश, तुला कॉलेज तर नाही समजलेच नाही रे. काय झालं? सुलभा माझ्या पाया पडली. तिने माझ्या प्रेमाला होकार दिला. महेश भीतीच्या स्वरात म्हणाला. विकास म्हणाला, बरोबर आहे. तुझ्या सहित सर्वांचा तसाच समज झाला. पण काय खरं तर आहे? नाही रे. ती मुलगी तुला काय घास घालणार? वेडा कुठला. तुम्ही खेड्यातली पोरं असंच कमाल करत असता. अरे, सुलभाला आम्ही बोलवायला आत गेलो. तो बाहेर थांबलास आणि काय झालं सांग ना. आणि ती तिळगुळ देऊन सर्वांच्याच पाया पडली. यार, मुलाने तुला बनवलं, तुझ्याकडून पार्टी घेतली. तू पाया पडली म्हणून प्रेम आता हेच असं समजलास. पण आता ती सर्वांच्याच पाया पडली. मग आता काय समजायचं सांग. आता तुझी काही खैर नाही. सकाळी तू कॉलेजला येत तर कर. महेशला आपण काय ऐकतो हे समजेना. त्याचं डोकं जड झालं. पाय लटपटू लागले. आकाशातील चांदणं आग ओकू लागलं. रातराणीचा सुगंध जीव गुदमरू लागला. तो आपला देह पुढे ढकलू लागला. विकास कधी गेला हे त्याला समजलाच नाही. तो तसाच बस स्टँडवर आला. रडून रडून रात्र काढली आणि पहिल्या गाडीनं गावाकडे गेला. आईला आश्चर्य वाटले. लेकरा, अचानक कसा आलास? आई, तुझी आठवण झाली म्हणून आलोय. जरा तब्येत ठीक नाही. आईने त्याच्या कपाळाला हात लावला आणि म्हणाली, होय र पोरा, अंग बी तापलंय, झोप तू. नको, मी शेतावर जाऊन येतो. असं म्हणून ते शेताच्या वाटेला गेला देखील. आईला काय करावं कळेना. शेजारच्या पोराकडून संजयला फोन लावला. संजय म्हणाला, बरं झालं फोन केलात, मी लगेच गावाकडे निघतोय. महेशची आई संजयची चातकासारखी वाट पाहू लागली. संजय येताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. संजयने विचारलं, तो कुठे गेलाय? शेतावर. संजय महेशच्या शेतावर गेला तर तो तिथं डोक्याला हात लावून बसला होता. अरे महेश, न सांगता आलास? खोळे, मी किती घाबरलो होतो. तुझ्या आईचा फोन आला आणि समजलं तू गावाकडे आला असते. महेश अखंडपणे रडत होता. बोल तरी, त्याशिवाय समजणार कसं, सांग बघू. महेशनं झाला प्रकार सविस्तर सांगितला. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. महेशचा हात हातात घेऊन संजय बोलू लागला. महेश, जे झालं त्यानं तुला त्रास नक्की झाला असेल हे मीही जाणतो. पण जे झालं ते इतकं वाईट नव्हतं हे तुला समजायला हवं. कथा कादंबऱ्या वाचून तू काय शिकलास हेच मला समजत नाही. आता तो चारुता सागर, अण्णाभाऊ साठे यांची पुस्तक वाच, म्हणजे तुला समजेल वास्तव जीवन काय असते. अरे, ती सुलभा इतकी शांत मुलगी, तू तिच्याबद्दल सांगत होतास तेव्हा ती तुझी मैत्रीण हो असं मला मनोमन वाटत होतं. आणि हो, आताही वाटतं. ती तुझ्या पाया पडली म्हणून खुश झालास. क्षणभर मीही सुखावलो. अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊन मित्रांना पार्टी द्यायला गेलास आणि मुलं आता चेष्टा करतील म्हणून निराश झालास. तू तिच्यावर प्रेम केलंस. तिनं तुला नमस्कार करून तिळगुळाचा स्वीकार केला, तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही. सुलभाने सर्वांचेच तिळगुळ स्वीकारून संस्कृती जपली होती. ती मुलगी इतरांच्या पाया पडली म्हणून तुझा अपमान होतो. छे, आणि मला न सांगता तडकन गावाकडे आलास. निराशेत काही बरं वाईट करून घेतलं असतंस तर काय करायचं होतं.
आपण शेतकऱ्याची पोरं आव्हानालाच वरदान समजायचं. या शेती मातीत राबणाऱ्या माईबापाकडून शिक. काहीतरी काहीतरी हातातोंडाला आलेलं पीक डोळ्यात देखत वाहून जातं. पण राबणारे शेतकरी कधी धीर सोडत नाहीत. प्रामाणिक प्रयत्नात अपयश सुद्धा सुखावतं यार. तो अशा मुलांच्या अपमानाला घाबरतोस ज्यांना समाजात मान नाही. मान ठरतो परीक्षेतील यशावर, टपरीवरील टवाळीवर नाही. तिच्याशी प्रेमानं, मायेनं आणि विश्वासानं वाग. चांगलं शिक्षण घे, नोकरी मिळव किंवा आदर्श शेतकरी हो. थोरला भाऊ होऊन मी जाईन तिच्या घरी तुझ्यासाठी तिचा हात मागायला. तेव्हा ती माझ्या पाया पडली म्हणून रडू नकोस. महेश डोळं पुसत गालात हसला. इतक्यात आई गडबडीने चहा घेऊन शेतावर आली आणि तिळगुळाशिवाय दोघांची तोंड गोड झाली. कथा आवडली असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.